पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतली एक घटना समोर आलेली आहे आणि यामध्ये जो तपास केलेला आहे तो अतिशय वेगळ्या पद्धतीचा तपास करण्यात आलेला आहे. एका ठिकाणी क्यूआर कोड स्कॅनिंग केलं आणि त्याच्या माध्यमातून पेमेंट केलं, त्यामुळे या आरोपीचा शोध लागलेला आहे. नेमकं काय प्रकरण आहे अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गुलटेकडी परिसरामध्ये हर्ष सोसायटीमध्ये 9 जुलैला एक घटना घडली. यामध्ये जो व्यावसायिक आहे तर तो व्यावसायिक साधारण रात्री 8:30च्या सुमारास आपल्या घरी निघालेला होता आणि घरी जात असताना त्याच्या बॅगेत काही अमाऊंट होती, साधारण 6,50,000 रुपयांची रोख रक्कम त्या बॅगेत त्याने ठेवलेली होती आणि सोसायटीच्या गेट जवळ गेल्यावर त्याने ती बॅग त्याच्या वॉचमनच्या हातात दिली आणि वॉचमन मागून त्यांच्या येत होता आणि ते पुढून चालले होते. जात असताना अचानक एक पांढऱ्या रंगाची मोपेड तिथे आली आणि त्यावरून काळ्या रंगाचा रेनकोट घातलेला एक आरोपी वॉचमन आहे त्याच्यापर्यंत गेला आणि त्याने वॉचमनच्या हातातली ती बॅग हिसकावून घेतली आणि तो त्याने तिकडनं पळ काढला. यामध्ये सीसीटीव्ही पोलिसांनी चेक केलेले आहेत, त्यामध्ये 2 आरोपी आता निष्पन्न झालेले आहेत. ही सगळी घटना घडल्यावर लगेचच जे जयंतीलाल शहा आहेत त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी या संदर्भात रितसर तक्रार सुद्धा दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर याबाबतचा जेव्हा पोलीस तपास करत होते तेव्हा त्यांनी त्या भागातल्या आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले. या सीसीटीव्ही मध्ये एक पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घातलेला आरोपी आहे, त्यासोबतच एक काळ्या रंगाचा रेनकोट घातलेला आरोपी आहे. असे जे त्या सोसायटीच्या इथे आलेल्या दिसले त्यातल्या एकाने बॅग हिसकावून जाताना पाहिल्या आणि त्यानंतर जो तपास स्वारगेट पोलिसांकडून करण्यात आला यामध्ये या आरोपीने एका ठिकाणी स्कॅनरवरून पेमेंट केलं आणि त्यावरूनच त्यांना या सगळ्या बाबतची लिंक लागली आणि नंतर समोर आलं की ज्या ठिकाणी ज्या व्यावसायिकाच्या इथे काम करणारे सासरा आणि जावई आहेत तर या दोघांनी मिळून हा सगळा प्लॅनिंग केला आणि आपल्या मालकाकडे किती पैसे असतात, मालक किती वाजता बाहेर पडतात, कुठे जातात, कसे जातात, कुठल्या बॅगेत पैसे असतात, या सगळ्या बाबतची त्यांनी माहिती या दोन्ही आरोपींना दिलेली होती. यामध्ये खान नावाचा एक आरोपी असेल, त्यासोबतच आणखी एक आरोपी आहे. या दोघांना आता स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी केली आणि चौकशी करत असताना या सगळ्या बाबतची माहिती आता समोर आलेली आहे. बॅगेमध्ये 6,50,000 रुपयांची रोख रक्कम 500-500च्या नोटा होता आणि यासोबतच एक ऍपल कंपनीचा 15,000चा मोबाईल, त्यासोबतच एक एमआय कंपनीचा साधारण 10,000 किमतीचा मोबाईल आणि त्यासोबतच काही पासबुक आणि इतर गोष्टी होत्या. अशा एकूण 6,75,000 रुपयांचा जो मुद्देमाल आहे तर तो या चोरट्यांकडून लंपास करण्यात आलेला होता. याबाबत आता पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलेला असून आता याबाबतचा सखोल तपास जो आहे तर तो केला जातो आणि लवकरच यांना न्यायालयात सुद्धा हजर केलं जाणार आहे. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा.